अरेंजमेंट केली. मागे आपण इथं घेतलेला होता, उस्मानाबाद तिकडे केलेला होता. इथं आपण सोलार वगैरे आता आपण वरणगाव दिला तर आपण त्यांना वरणगावची ऑर्डर देतो. तर असं आपण प्रत्येक मुलाखतीला डॉक्टर आला की त्यांना विचारतो त्यांना कुठलं गाव पाहिजे. वरणगाव स्वतःहून विलिंगनी कोणी सांगितलं नसल्यामुळे आपण वरणगाव डॉक्टर भरता आला नाही, कारण की आपली जागा जेव्हा रिक्त असल्या 20-25 तर मुलाखतीला फक्त 3 ते 4 डॉक्टर असतात. त्यांना ती जी मागणी केली देत असतात. तो वार्डाची व्यवस्था मी तुम्हाला सांगितलं, हा आयसीयूचा वार्ड तो झाला पाहिजे. आपण दिलेला आहे त्यांचा आता 2 तारखेला त्यांना ऑर्डर दिली आपण त्या मुलाखतीमार्फत. 3 पत्र त्यात एक फाक डॉक्टरांना दिलं, पण ते ड्युटीवरती आले नाही. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतो, त्यांना जर ड्युटीवरती का आले नाही काय नाही तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. मागवलं आहे, परंतु ते आता मुक्तानगर वगैरे ते पण सर्व थांबून आहे. ते म्हटले की आम्हाला अजून एक्झॅक्ट क्लिअर नाही आहे, तर तुम्ही फक्त सर्व नावं सुचवा, आम्हाला पाठवा का आणि नवीन असल्यामुळे स्थापनची तुमचं असं म्हणणं काय की ती समिती स्थापन झालेली नाहीये का झालेली आहे? नाही आपण त्यांनी आपल्याला प्रस्ताव मागवला वाटते. नाही झालेली आहे का? या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जोरदार ठिय्या आंदोलन केलं. डॉक्टर आहिरे सरांना घेरावा घातला होता. खूप इथं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तुम्ही या ठिकाणी भेट दिली, काय सांगाल सर नेमकं? याविषयी मी पूर्ण वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचा दौरा केला. पूर्ण प्रत्येक वार्डामध्ये आणि प्रत्येक PM रूम, OPDची कक्ष याच्यामध्ये राऊंड घेतला आणि त्यांच्या सर्व अडीअडचणी आणि इथले भरलेली पदं, रिक्त पदं याची माहिती जाणून घेतलेली आहे. तर इथे बरेचसे ॲक्सिडेंटचे आणि गंभीर रुग्ण येत असतात. तर इथे मुख्य मागणी यांची अशी आहे की ICU सेटअप आपल्याकडे हवा, जेणेकरून रुग्णाला इथेच सेवा उपलब्ध होईल, तर त्याला पुढे रेफर करण्याची आवश्यकता भासणार नाही. तर या संदर्भात आम्ही इथे ट्रॉमा केअर सेंटर जर इथे स्थापित झाले वरणगावला ग्रामीण रुग्णालयाच्या इथे, तर तिथे आपल्याला ICU सेटअप पण मिळेल आणि तज्ज्ञ डॉक्टर आणि त्याची OT पण ही सुविधा चालू होईल. तर आम्ही जिल्हा स्तरावरतून पण ट्रॉमा केअर सेंटरसाठी प्रस्ताव सादर करणार आहेत आणि आम्ही नगराध्यक्ष साहेब यांना पण विनंती केलेली आहे की आपल्यामार्फत पण आम्ही इथे ट्रॉमा केअर सेंटर स्थापित होण्यासाठी आपला एक प्रस्ताव पाठवावा, जेणेकरून आम्ही शासन दरबारी याचं फॉलोअप घेऊ आणि लवकरात लवकर आपल्या इथे वरणगावला ट्रॉमा केअर सेंटर मंजूर होईल आणि ते ICU सेटअप आपल्याला उपलब्ध होईल आणि इथल्या रुग्णांना इथेच, गंभीर रुग्णांना इथेच ICUमध्ये उपचार आणि सेवा मिळतील, यासाठी आपण कारवाई करू. तर इथं गरोदर महिलांसाठी सुद्धा सोनोग्राफी केली जात नाही. गेल्या 2 महिन्यापासून सोनोग्राफी इथं होत नाही. काय सांगाल तर याबद्दल? सोनोग्राफी करण्यासाठी आपल्याकडे इथे UAGचं उपकरण उपलब्ध आहे. तर त्यासाठी आपण IPHS मार्फत गायनेकॉलॉजिस्ट आपण इथे नेमणूक करणार आहेत. तर मी आवाहन करतो की वरणगाव येथील कोणी प्रायव्हेट तज्ज्ञ डॉक्टर जे स्वतःहून इथे सोनोग्राफीसाठी व डिलिव्हरीच्या रुग्णांना सेवा देण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे अर्ज करावा. त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही NHM अंतर्गत IPHSमध्ये त्यांना तात्काळ नियुक्ती देऊ, जेणेकरून इथे रुग्णांना सोनोग्राफीची सेवा उपलब्ध होईल. तसेच आम्ही इथे पदरिक्त असतानासुद्धा जळगाववरून 2 गायनेकॉलॉजिस्ट जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्यामार्फत पण आपल्याला भविष्यात डिलिव्हरीच्या व सोनोग्राफीच्या सेवा उपलब्ध होतील. सर, डॉक्टर सचिन आहिरे आहेत, यांनाच कंटिन्युअसली सेवा द्यावा लागत आहेत. त्यांच्याबरोबरीला एक असिस्टंट असेल किंवा त्यांच्या सोबतील डॉक्टरची नेमणूक कधी होणार आहे? सर, ते ग्रामीण रुग्णालय इथे आपल्याकडे 3 वैद्यकीय अधिकारी आणि 1 अधीक्षक असे एकूण 4 पदं असतात. तर वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1चे पद इथेच नाही, इतर ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी रिक्त आहे, कारण की वर्ग 1 आपल्याकडे डॉक्टर कमी असतात. त्या जागी आपण डॉक्टर सचिन आहिरे यांना वैद्यकीय अधीक्षक हे पद दिलं आहे व वर्ग 2ची जी 3 डॉक्टरांची पदं आहेत त्यापैकी 2 पदं इथे रिक्त आहेत व 1 डॉक्टर ठाकूर म्हणून आपण यांची नियुक्ती केलेली आहे, पण ते इथे काही कारणास्तव आज रोजी हजर झालेले नाहीत. त्यांची आम्ही माहिती घेतो. ते त्यांना 2 तारखेला ऑर्डर दिली आहे, पण ते हजर झालेले नाही आहेत. त्यांनी ऑर्डर घेतली वरणगावची जळगाववरून मुलाखतीमध्ये की आम्ही वरणगावला सेवा देण्यास इच्छुक आहेत, परंतु आम्ही त्यांना पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधतो आणि ते जर इच्छुक नसेल त्यांच्या ऑर्डर रद्द करून नवीन यांना जे मुलाखतीमध्ये आपण मुलाखती घेत असतो जळगावला, मुलाखतीमध्ये आपण ज्यांनी प्रेफरन्स दिला वरणगावचा, जे वरणगावला सेवा देण्यास इच्छुक आहे त्यांना आपण डायरेक्ट वरणगावची ऑर्डर देत असतो. तर डॉक्टर ठाकूर यांनी जर असमर्थता दाखवली तर आपण त्यांच्या जागी नवीन नियुक्त करू. तसेच जे 2 रिक्त पद आहेत त्याचा
आमच्या दर बुधवारी 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी मुलाखती असतात, थेट मुलाखती असतात भरती संदर्भात. त्यात जर कोणी ॲप्लिकेशन दिलं वरणगावसाठी, जर MBBSचा रुग्ण डॉक्टरचा स्वतःहून आम्हाला प्रस्ताव मिळाला की आम्ही वरणगावला इच्छुक आहे, तर आम्ही त्यांना तात्काळ इथे नियुक्ती देऊ व तुमच्या इथे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येईल. सर, डोळ्याचे डॉक्टर गेले कित्येक वर्षापासून नाहीत, दाताचे डॉक्टरही नाहीत. आपल्याला माहीत नाही का सर या ठिकाणी डॉक्टर नाहीत आहेत? तर आतापर्यंत काय इथं भरती केली जात नाही? डोळ्याचे डॉक्टर नाही आहेत सर? बरं. 2 वर्षापासून नाही. आपले दातांचे जे डॉक्टर आहेत त्यातली आपली जिल्ह्यामध्ये खूप ठराविक पदं आहेत. तर बऱ्याचशा डॉक्टरांकडे आपण अतिरिक्त चार्ज दिलेला आहे. तर इथे जे जवळपासचं रुग्णालय आहे तिथे पण डॉक्टर उपलब्ध नाही आहे आणि ते पदं आपले रिक्त आहेत. ते पदासाठी आपण 4 पदांसाठी डेंटिस्ट पदासाठी NHMमध्ये जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यात ज्याप्रमाणे अर्ज येतील त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यातून ज्याला नियुक्ती देता येईल त्यांना आपण वरणगावला नियुक्ती देऊ. आणि डोळ्यांच्या बाबतीत पण ऑप्थॅल्मिक ऑफिसर हे जिल्हा परिषद अंतर्गत जे 78 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, आपल्या जिल्हा शल्यचिकित्सक अंतर्गत 24 संस्था आहेत, अशा एकूण 100पेक्षा जास्त संस्थांसाठी आपले तेवढे ऑप्थॅल्मिक ऑफिसर नाही आहेत. तर त्यांना आपण व्हिजिटिंगसाठी जे मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण जळगावला करत असतो त्याच्या स्क्रीनिंगसाठी त्यांना आपण संस्था वाटून दिलेल्या आहेत. काही 2 PHC असतात, 2 RH असतात. तर त्याप्रमाणे आपण इथले एक ऑप्थॅल्मिक ऑफिसर आठवड्यातून 1 दिवस दिलेले. परंतु अध्यक्षांच्या मागणीनुसार इथे मंगळवारी जो बाजाराचा दिवस असतो त्या दिवशी मी जिल्हा स्तरावरती आम्ही नियोजन करून मंगळवारी तुम्हाला एक ऑप्थॅल्मिक ऑफिसरची स्पेशल नेमणूक करण्याची आम्ही कारवाई करू. तर सहनियोजन समितीचा काय गोंधळ उडवल्यासारखं झालं? एकदा सरांनी मंजुरी दिली होती, परत ते मंजूर करण्यात आली. नाही, काय आहे सहनियोजन समितीचं? सहनियोजन आहे ती सहनियंत्रण समिती म्हणून एक नवीन पूर्वी आपल्याकडे रुग्णकल्याण एक समिती होती. तर आता एक शासन निर्णयानुसार एक नवीन समिती स्थापन झाली. त्यात आमदार साहेब आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि आपले सदस्य सचिव वैद्यकीय अधीक्षक असतात. ही नवीनच समिती स्थापन झाली पूर्ण राज्यामध्ये. तर त्या समितीच्या सदस्यांचं नेमणूक आता चालू आहे. आधी प्रशासकीय राज असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सदस्य आपल्याला मिळाले नव्हते. तर आपण सदस्यांची नावं आता मंजुरीसाठी सादर केली आहेत आणि ती पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यामध्ये ती विविध ठिकाणी समिती स्थापन होणार आहे. काल जे या ठिकाणी अपघात झाला त्याच्यामुळं आज आंदोलन झालं आणि तुम्हाला इथे यावं लागलं. या ठिकाणी जे 108च्या गाडीवाल्यांनी जे डॉक्टरांनी जे वेळेत ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली, काय कारवाई होणार आहे त्यांच्यावरती? बरं, काल एक रुग्ण आला होता संध्याकाळी. मी त्याविषयी आता इथे आल्यावरती राऊंड घेतो, वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून पण माहिती घेतली आणि 108चे जे समन्वयक आहे जिल्हा समन्वयक डॉक्टर जैन यांच्याकडून पण माहिती घेतली. तर त्यांच्याकडे हे आपण 108 सर्व्हिसेसमध्ये आपल्याकडे 12 तासांच्या डॉक्टरांना ड्युट्या असतात. डॉक्टर आणि तिथे ड्रायव्हर असतो. तर काल ज्याची ड्युटी होती ड्रायव्हरांची, ते ड्रायव्हर उपस्थित होते 108वरती, परंतु जे डॉक्टर होते 108 ॲम्ब्युलन्सचे ते ड्युटीवरती नसल्यामुळे ते रजेवरती होते असं त्यांच्याकडून मला कळालं. 108च्या ॲम्ब्युलन्सचे जिल्हा समन्वयक जैन डॉक्टरांकडून ते रजेवरती असल्यामुळे आपल्याला ती हे जी 108ची सेवा आहे ही टेलिफोनिक सेवा असून त्यांना पुण्याच्या ऑफिसवरून ती नियंत्रित होत असते. त्यांनी ती गाडी जी आहे ती ऑफ रोड केलेली होती. त्यामुळे डॉक्टर नसताना त्यांना त्यांच्या सिस्टीमप्रमाणे त्यांना कॉल रिसीव्ह करता येत नाही. तरी अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आदेश होते की आपल्याला रुग्ण आणि रुग्णाचा प्राण वाचणे हे महत्त्वाचे असल्यामुळे अशा वेळेस कोणीही काही अडवणूक न करता रुग्णाला तात्काळ ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पुढील उपचारासाठी हलवण्यात यावे असे आदेश होते. तरी काही ते डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ते ड्रायव्हर यांनी ॲम्ब्युलन्स मध्ये रुग्णाला नेता आले नाही. परंतु त्यांनी पर्यायी व्यवस्था अशा वेळेस जेव्हा एखाद्या ठिकाणची 108ची ॲम्ब्युलन्स बंद असते त्याच्या नजीकच्या ॲम्ब्युलन्सला तो कॉल जातो. तर आपल्या जवळचं म्हणून भुसावळची जी 108ची ॲम्ब्युलन्स आहे त्यांना इथली रुग्णाचा कॉल दिला गेला होता आणि भुसावळची रुग्णवाहिका इथे आली आणि त्यांच्यामार्फत तो रुग्ण जळगावला सिव्हिल हॉस्पिटल गैरसमज होतो. तुम्हाला ही अपुरी माहिती आहे. भुसावळच्या रुग्णवाहिकेने नेलेलं नाही आहे, आपल्याच रुग्णवाहिकेतून तो पेशंट गेला होता 108च्या. नाही, आपला डॉक्टर नसल्यामुळे जो आपला विलंब लागला तोपर्यंत आपण भुसावळला कॉल दिला होता आणि भुसावळची रुग्णवाहिका पण आली होती आणि भुसावळचे डॉक्टर ते आपल्या रुग्णवाहिकेमध्ये बसले 108च्या आणि मग त्यांनी ते दोन्ही आपली रुग्णवाहिका आणि भुसावळच्या भुसावळच्या रुग्णवाहिकेला गेला होता आणि आपली रुग्णवाहिका पण त्याच्यासोबत आपण एकत्रित आपण सिव्हिलला तो पाठवला. त्याची आपण डिटेल माहिती घेऊ आणि त्याच्यावरती जर डॉक्टरांमुळे आपण असं घडल्यामुळे त्यांचं जर सुटीवरती जाण्याचं त्यांचं रिझन काय आहे आणि त्यांनी कळवलं होतं का, परवानगी घेतली होती का जैन डॉक्टरांची, त्यांच्याकडून माहिती घेऊ आणि जर आपल्या त्यांचा खुलासा मान्य नसेल तर आपण त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. तर तुमचं नाव आणि पद? मी डॉक्टर आकाश चौधरी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक. मी आज रोजी इथे माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर स्वप्नील सांगडे यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्यापुढे उपस्थित आहे.